हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आज आपण गर्भशरीर हा चॅप्टर बघणार आहोत. तर गर्भाची व्याख्या नेमकी काय आहे? तर शुक्रशोणित गर्भशयास्थ आत्मप्रकृती विकार समूर्छितम गर्भ इति उच्यते. तर मातेच्या गर्भाशयामध्ये जेव्हा शुक्र आणि शोणित यांचा संयोग होऊन त्यामध्ये आत्मा, प्रकृती आणि विकार यांच्या संयोगाने जी घनीभूत आकार निर्माण होतो, जो भाव निर्माण होतो, त्याला आपण गर्भ असे म्हणतो. त्याच्यानंतर शुक्र शोणित जीव संयोग तू खलू कशीगत गर्भसंज्ञा. म्हणजे शुक्र व शोणित, शुक्र काय आहे? पुरुष बीज आणि शोणित काय? स्त्री बीज. तर यांचा जीवासह कुक्षीमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये संयोग होतो, त्यावेळी जे निर्माण होते त्याला गर्भ असे म्हणतात. त्याच्यानंतर गर्भस्थू खलु अंतरिक्ष वायव्य अग्नितोय भूमी विकार चेतना अधिष्ठानभूत. गर्भ म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी हे आपले 5 महाभूत आहे. त्यांचे विकार म्हणजेच पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले वातादी 3 दोष, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय तसेच मन असून त्यात चेतनेचे अधिष्ठान म्हणजे काय होतं? गर्भ होतं. त्याच्यानंतर शुक्र बघू तर शुक्राचं पर्यायी नाव काय आहे? तेज, रेत, बीज आणि वीर्य. शुक्र म्हणजे पुरुष बीज, ज्याला आपण मॉडर्न ॲस्पेक्टमध्ये स्पर्म म्हणतो. त्याच्यानंतर स्वरूप बघू तर शुक्रम सौम्यम. सौम्य स्वरूप कसे प्राप्त झाले? तर त्यामध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचे अधिक्य आहे. त्याच्यानंतर ते षड्रसयुक्त आहे, त्यामुळे त्याला सौम्यता प्राप्त झालेली आहे स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर आपण शुद्ध शुक्रांची लक्षणे बघू तर स्फटिकांबम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधिश्च शुक्रमिच्छन्ति केच्युती तैलशौद्र निभम तथा. तर सुश्रुतांनी शुद्ध शुक्राचे लक्षणं सांगितले आहेत, ज्यामध्ये स्फटिकाप्रमाणे श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचे, द्रवरूपी, स्निग्ध वर्णात्मक आणि मधुर रसाचे व मधुर गंधाचे, तसेच काही आचार्यांमध्ये तेलासारखे व मधासारखे देखील शुद्ध शुक्राला मानलेले आहेत. त्याच्यानंतर आपण आर्तव बघू. आर्तवचे पर्यायी नाव रज, शोणितम, स्त्री शुक्रम व रजसम. त्याची व्याख्या आहे ऋतव भवम तदा आर्तवम. म्हणजे स्त्री शरीरात दर महिन्यात ऋतुकालात उत्पन्न होतो, म्हणून त्यास आर्तव असे म्हटले जाते. आर्तव म्हणजे स्त्री बीज किंवा स्त्री शुक्र. त्याच्यानंतर आर्तचे स्वरूप बघू आपण. आर्तवम आग्नेयम. तर आर्तव हे रक्ताप्रमाणे अग्निमहाभूत प्रधान आहे. तसेच काही आचार्य आर्तवाला स्त्री शरीरातील शुक्र हा 7वा धातू मानलेला आहे. त्याच्यानंतर शुद्ध आर्तवाची लक्षणे बघू आपण. शशाश्रुग प्रतिमम यत्तू यद्वा लाक्षारसोपमम तदा आर्तवम प्रशसंती यद्वसुनो विरंजायते. तर सशाच्या रक्ताप्रमाणे लाल रंगाचे, लाक्षारसाप्रमाणे रंगाचे म्हणजे लाल रंगाचे व कपड्यावर जे डाग पाडत नाहीत त्यांना शुद्ध आर्तव म्हणतात. त्याच्यानंतर गर्भोत्पादक भाव किंवा यांनाच आपण सामग्री म्हणतो. तर ध्रुवम चतुर्नाम सान्निध्यात गर्भस्यात विधिपूर्वकः ऋतुक्षेत्र अंबुबीजानाम सामग्रयात अंकुरो यथा. तर गर्भाचे उत्पादन अर्थात निर्मिती करणारे भाव म्हणजे गर्भोत्पादक भाव आहे आणि यांनाच आपण गर्भोत्पत्तीची सामग्री असेही म्हणतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो भाव आहे तो आहे क्षेत्र म्हणजे गर्भाशय. दुसरा आहे ऋतू म्हणजे गर्भधारणेचा काळ. त्याच्यानंतर आहे अंबू. अंबू म्हणजे आपण जे फ्लुइड असतं जे गर्भाशयामध्ये प्रेझेंट असतं, ॲम्नियोटिकल फ्लुइड ते. त्याच्यानंतर बीज म्हणजे काय? पुरुष बीज आणि स्त्री बीज, शुक्र आणि आर्तव. या सर्वांच्या पासून हे गर्भ उत्पादन होण्यासाठी सामग्रीमध्ये धरले जातात. त्याच्यानंतर अपरा निर्माण बघू आपण. अपरा निर्माणसाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बघू, त्यामध्ये आपण आयुर्वेदमधील अपरा निर्माण व मॉडर्नमधील प्लासेंटा फॉर्मेशन हे दोन्ही एकसोबत बघू. तर आता थोडंसं बेसिक म्हणून काय तर व्याख्या. गर्भधारणेच्या कालावधीत गर्भाची स्थिती, पोषण व वृद्धी इत्यादी आवश्यक क्रिया ज्याद्वारे क्रियान्वित होतात अशा अवयवास अपरा म्हणतात, प्लॅसेंटा. त्याच्यानंतर आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे युनिव्हर्सिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तो म्हणजे मासानुमासिक वृद्धिक्रम. तर प्रथम मासमध्ये प्रथमे मासे कललम जायते. तर पहिल्या मासात गर्भ हे कलल स्वरूपाचे असतात. कलल म्हणजे मांसाचा गोळा. त्याप्रमाणे द्वितीय मास बघू तर द्वितीय शीतोष्ण नील अभिप्रपंच मानाना
महाभूतसंघातो घनसंजायते यदि पिंड पुमान स्त्री चेतपेशी नपुंसक ऊर्ध्वनयेति. तर दुसऱ्या महिन्यात कफ पित्त व वात यांच्या परिपक्व झाल्यामुळे गर्भाला घनस्वरूप प्राप्त होते. त्याला एक आकार विशिष्ट आकार प्राप्त होतो. तर याचा आकार जर गोल असेल तर ते पुरुष होते. त्याच्यानंतर हाच जर आकार पेशीप्रमाणे लांबट असेल, ओव्हल टाईप जर असेल तर त्याला स्त्री प्राप्त होते. आणि जर तो अर्ध गोल आकार असला तर त्याच्यापासून नपुंसक होतो. त्याच्यानंतर नपुंसक गर्भ संभवतो. त्याच्यानंतर तृतीय मास बघू तर तृतीय हस्तपाद शीर्षा पंचपिंडिका निर्वंते अंग प्रत्यंग विभागा सूक्ष्म भवंती. तर तिसऱ्या महिन्यामध्ये 2 हात 2 पाय व शीर असे 5 पिंड निर्माण होतात व ते अवयव सूक्ष्म स्वरूपात निर्माण होतात. त्याच्यानंतर चतुर्थ मास आपण बघू तर चतुर्थे सर्वांग प्रत्यंग विभाग प्रव्यक्तोतर भवती गर्भहृदयं प्रव्यक्तं भावो चेतना धातू अभिव्यक्तो भवंती. तर चौथ्या महिन्यात सर्व अंग प्रत्यंग पहिल्यापेक्षा अधिक स्पष्ट होतात. त्याच्यामध्ये गर्भाचे हृदय व्यक्त झाल्यामुळे चेतना धातू अभिव्यक्त होऊन स्पंदने जाणवतात. त्या महिन्यामध्ये आपलं जे गर्भ आहे त्याला हृदय अभिव्यक्त होतं आणि त्यामुळे स्पंदने निर्माण होतात. त्याच्यानंतर कारण हृदय या चेतना धातूचे स्थान आहे. तर या महिन्यामध्ये गर्भा इंद्रियाच्या विशेषांमध्ये मातेद्वारा आपल्या इच्छा प्रकट होतात. तसेच या महिन्यात माता 2 हृदयांनी युक्त असल्यामुळे तिला दौहृदयिनी म्हटलं जातं. हा SCQसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नंतर जिला डोहाळे लागतात आपण त्यांना असं आपल्या नॉर्मल लँग्वेजमध्ये डोहाळे म्हणतो. तर या काळात दौहृदयिनीला जर डोहाळे पूर्ण केलेत तर उत्तम वीर्यवान संततीला उत्पन्न होते आणि दौहृदयांची अपेक्षा पूर्ण न केल्यास व्यंग विकृती निर्माण होते. त्याच्यानंतर आपण 5वा महिना बघू तर पंचम मास पंचमे मना प्रतिबुद्धींतरम भवती. तर 5व्या महिन्यामध्ये गर्भाच्या मनाचे जाणीव उत्पन्न होते. मानस जाणीव उत्पन्न होते, त्याला इच्छा आकांक्षा निर्माण होतात. त्याच्यानंतर षष्ठी बुद्धी तर सुश्रुतमध्ये 6व्या महिन्यात गर्भाला बुद्धी प्राप्त होते. त्याच्यानंतर सप्तम मास बघू सप्तमी सर्वांग प्रत्यंग विभाग प्रव्यक्त. तर 7व्या महिन्यात सर्व अंग प्रत्यंग विभाग अधिक स्पष्ट होतात. त्याच्यानंतर अष्टम मास अष्टमे अस्थिरी भवती ओज. तर 8व्या महिन्यामध्ये ओज अस्थिर होतो, त्यामुळे रसरक्त जे आहे ते संवहनद्वारे मातापासून गर्भामध्ये व गर्भापासून मातामध्ये तर काय रसरक्त संवहन. त्याच्यानंतर 9व्या महिन्यामध्ये नवम दशम एकादशम द्वादशम नाम्य तस्मिन जायते अथो अन्यथा विकारी भवंती. तर 9व्या महिन्यात गर्भाचे सर्व अंग प्रत्यंग सुपरिपक्व होतात, म्हणजे पूर्ण शरीर प्राप्त होते. त्यानंतर सुश्रुतमध्ये 9, 10, 11, 12 यापैकी कोणत्या तरी एका महिन्यात जर प्रसूती झाली ती प्राकृत असते आणि यांच्याशिवाय जर नंतर प्रसूती झाली तर ती विकारयुक्त होते, त्याला विविध विकार उत्पन्न होतात. तर हा आपला आज गर्भशारीर हा टॉपिक संपलेला आहे. थँक्यू.